नमस्कार. महाराष्ट्रातल्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, मी सचिन वरुडकर आपलं या सिरीजमध्ये स्वागत करतो. मंडळी, मुंबई हायकोर्टच्या एक्झाम जवळजवळ आलेली आहे आणि त्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी जी केचं काय संभाव्य क्वेश्चन येतील किंवा आपले रॅपिड फायरचे जे क्वेश्चन आहेत ते मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो. ओके, बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हा लोकनृत्य प्रकार. माझ्याशी बोलता बोलता फटाफट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाकू शकता. व्हेरी गुड, आसाम. दुसरा प्रश्न, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून जातात? मंडळी, ह्या प्रश्नावर फोकस करा की राज्यसभेमध्ये किती सदस्य जे निवडून जातात. तर 238 सदस्य आहेत जे निवडून जातात. महाराष्ट्र राज्यात सिंहस्थ कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? जरी हे क्वेश्चन खूप इझी वाटले तरीही एक्झामला हळूहळू असे 5-10 2-4 क्वेश्चन तुमच्या म्हणजे असे जी के मला काय अपेक्षित आहे बघा, याचं उत्तर फार सोपी आहे, परंतु उरलेल्या 3 ऑप्शनवर विद्यार्थ्यांनी चालू क्लासमध्ये विचार केला पाहिजे, है ना. सो जी केमध्ये मला हे म्हणायचं आहे की तुम्ही सहज ह्या 3 ऑप्शनवर जर विचार केला, आता इथं औरंगाबाद नाही पाहिजे यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराज नगर, जिथं जिथं हे असं असेल त्यासाठी मी कंप्लीट दिलगिरी व्यक्त करतो, कारण ही स्लाईड जी आहे ती जुनी स्लाईड आहे. ओके, मी नवीन अपडेट करतो. नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? नेफा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, हे काय म्हणलं? नेफा. मग यातलं कोणतं आहे ते? अरुणाचल प्रदेश. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण गंगोत्री हे आपलं एक अभ्यासाचं केंद्र आहे, ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अटलांटिक महासागर, आर्टिक समुद्र, अंटार्क्टिका की आयलँड? तर याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. जाऊ पुढे, चलो. महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे 8 ठिकाणं आहेत, त्यातले 5 कोणत्या एकमेव जिल्ह्यात आहेत? 8 स्थानांपैकी 5 कोणत्या एका जिल्ह्यात आहेत? तर बघा, 8 पैकी 5 पुणे जिल्ह्यात आहे, रायगडमध्ये 2 आणि सिद्धटेक हा नगर. आता याच्यासाठी पण परत दिलगिरी व्यक्त, अहिल्यादेवी नगर असं त्याचं नाव. परफेक्ट. चलो पुढे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे हा ग्रंथाचा लेखक कोण आहे? हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, परत जवाहरलालजी नेहरू की हे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर. राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान नेमकं कोणतं आहे? करवीर, कोल्हापूर, पुणे की कागल? हे असे जी के आहेत की हे वाचता वाचता तुम्हाला सहज एक खूप मोठं नॉलेज बिल्डअप होतं. परफेक्ट. पुढचं जाऊया. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे उपराष्ट्रपती साहेब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु ते त्या गृहाचे सदस्य नसतात. ड्युरॉन हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ, हॉकी, फुटबॉल की क्रिकेट? तर हे याचं उत्तर आहे फुटबॉल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचं वय किती वर्ष असणं आवश्यक आहे? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदार जो असतो, जो वोटिंग करतो, त्याचं वय किती आहे? 18 वर्ष. कर दिया जाए लॉक. बरं, ठीक आहे. धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? हा आयोगाचा जवळजवळ ठरलेला, तुम्ही कोणत्याही आयोगाला पेपरला जा, हा प्रश्न जवळजवळ विचारला जातो की धुळे शहर हे कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ते आहे पांझरा नदीच्या काठी. चला पुढे. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर. ॲक्च्युली या प्रश्नाचं उत्तर तर तुमच्या सगळ्यांनाच यायला पाहिजे. लोणार हे बुलढाणा. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकांपासून बनला आहे?
महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनला आहे? ग्रॅनाइट, सिलिकॉन, बेसाल्ट की अँथ्रेसाइट? तर याचं उत्तर आहे बेसाल्ट. पुढे जाऊया. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा, रोलेक्स, बँकेक्स, सेन्सेक्स की निफ्टी? राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक हा निफ्टी. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असा सेन्सेक्स आहे. ठीक, चला आगे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती? सुंदर गोंडस अशा ह्या महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती? तर ही 800 आहे. ठीक आहे. 750 हा फक्त महाराष्ट्र पठार आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊया. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती? उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राची येईल 700. परफेक्ट. चलो आगे. एक सेकंद. 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यातील कोण कितीचा आहे? 150, 125, 165 की 135? इथं 12, इथं 1, इथं 2, ह्याच्या मधात आहे. तर इथं जे 3 असतं म्हणजे हा 90चा कोन, 3 आणि 2च्या मध्ये 30चा कोन, 90 आणि 30 120 आणि हे 15 135 आहे का? आहे. ह्याच्यासाठी माझ्यासोबत मॅथमॅटिक्स करा, त्याच्यात फायदा होईल. या प्रश्न सॉल्व करा. कोकणच्या नद्यांचा कोणता पर्वत प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो? कोकणमधील नद्यांचा कोणता पर्वत आहे जो प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो? सो दॅट इज सह्याद्री पर्वत. पुढे जाऊया. बॅरन ज्वालामुखी कोठे आहे? लक्षद्वीप, दमण, दीव की अंदमान आणि निकोबार? बॅरन ज्वालामुखी हा अंदमान निकोबार या बेट समूहावर आहे. ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलाला कोण मदत करतं? पोलीस शिपाई, वरिष्ठ नागरिक, पोलीस पाटील की कोतवाल? तर याचं उत्तर आहे कोतवाल. असे प्रश्न सहज विचारू शकतात, तुम्हाला सहज माहिती पाहिजे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? यातलं थळवायसेच, कोयना, जायकवाडी की खोपोली? याचं उत्तर आहे खोपोली. अहिल्यादेवी नगर आणि छत्रपती संभाजी महाराज नगर या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवर जायकवाडी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना आहे आणि पुणे जिल्ह्यात थळवायसे आहे. रायगडमध्ये खोपोली आहे. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा काय आहे? सरनामा म्हणजे भारतीय राष्ट्रघटनेची प्रस्तावना आहे. सुधारक हे साप्ताहिक कोणी लिहिले? लोकमान्यजी टिळक, भाईरामजी मलबारी, महात्माजी फुले, गोपाळजी आगरकर? तर गोपाळ गणेश आगरकर. पुढे 1925 मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी गटासाठी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, इंडियन लीग, मित्रमेळा की HSRA? हिंदुस्तान. याचं उत्तर हे 4 आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, HSRA. पुढे जाऊया. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, भाई वैद्य की लोकमान्य टिळक? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर. शेअर्स खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना कोणतं व्यापारी खाते उघडावं लागतं? शेअर्स जर खरेदी विक्री करायचं असेल तर तुम्हाला डीमॅट हे अकाउंट पाहिजे असते. ओके, हे प्रश्न सहज नजरेखालून जाऊ द्या, मी म्हणून एकदम फास्टमध्ये याच्या उत्तरं घेतो. बघा, आता एक्सेलसाठी काहीतरी दिलं आहे, पेंटसाठी काहीतरी दिलं आहे, तर ॲक्सेप्टसाठी काय? इथं जे 2 आहेत, तर असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यात लागोपाठ 2 आहे? हा, मग दिस इज द आन्सर. क्लिअर? जाऊ पुढे. हा महाराष्ट्र या शहरास महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं. मालेगाव, इचलकरंजी, भिवंडी की वर्धा? सो याचं उत्तर आहे इचलकरंजी, सांगली जिल्ह्यातलं. ठीक. पुढे जाऊया. पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली?
केशवचंद्र सेन, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद की विश्वनाथ दत्त? त्याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंदाचे. 1897 का 93च्या आसपासचं आहे. खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा ज्योतिबाजी फुले यांचं नाही? गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, सार्वजनिक सत्यधर्मसुद्धा आहे. सो भावार्थ सिंधू हे महात्मा ज्योतिबाजी फुले यांचं साहित्य नाही. पुढे जाऊया. कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो? 17 फेब्रुवारी, 3 मार्च, 24 मार्च की 26 जानेवारी? तो 24 मार्च. परफेक्ट. 2007 मध्ये कोणता देश हा सार्क संघटनेचा 8वा सदस्य देश बनला? अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ की म्यानमार? सो दॅट इज अफगाणिस्तान. सो मंडळी, हे होते 10 मिनिट काही क्वेश्चन्स तुमच्यासमोर येणाऱ्या हायकोर्टच्या, मुंबई हायकोर्टसाठीच्या एक्झामला संभाव्य असेच भरपूर सारे क्वेश्चन्स ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी मी आणून ठेवले आहेत. नक्कीच त्या सर्व प्रश्नांना तुम्ही एकदा गो थ्रू करा. एक प्लेलिस्ट बनवली आहे मी. सोबतच SW लाईव्ह नावाचं माझं एक ॲप आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी आणखीही भरपूर साऱ्या क्वेश्चन्सला बघू शकता. SW LIV. ओके. सोबतच माझा एक नंबर आहे 97 30 35 16 30. या नंबरवर सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. काही उद्या परवाच्या म्हणजे या येणाऱ्या बॉम्बे हायकोर्ट किंवा आणखी कोणत्या एक्झामसाठी तयारी करायसाठी इथं गेल्यावर तुम्हाला ॲपचं हे भेटेल. नक्कीच त्याचा फायदा घ्या. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. काळजी घ्या स्वतःची, समाजाची. थँक्यू.